सकाळी चणक आलं बरं घोड्यावर का 5 धावून तर घोड्यात बसून धावायची वारी आली. तुम्ही बघू शकता तेव्हा 1 तास कंप्लीट गाडी थांबली तेव्हा. अरे भाई आम्ही 500 बोलणार राहिलं कुठं आम्हाला न्यायला या कोणतरी 7 किलोमीटर चालायचं अजून. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे आपल्या यात्रेचा दिवस 4था आणि आज आपण कटराला स्टे केला होता वैष्णोदेवीच्या खालती आणि आपण इथनं आता निघालो कंप्लीट पेहलगामसाठी. इथनं पेहलगाम आहे 270 किलोमीटर आणि आपण हॉटेल बुक केलं आहे तिथे. आणि तुम्ही पण जर येणार असाल ना तर हॉटेल पहिलाच बुक करा, कारण की पेहलगामला तुम्ही तिथे पोचल्यावर हॉटेल बुक करायला जाल ना तर भरपूर महाग जातं. आम्ही ऑनलाईन बुक केला आहे आणि आम्हाला 900 रुपये रूम भेटला आहे समथिंग काहीतरी. तर तुम्हाला तिथे गेलं हॉटेल पण दाखवतो. तर चला आपण आता निघू इथनं. पूर येणार पूर इथं वाचलो आपण. पण मित्रांनो आपण थोडा चाललो आणि आपली बस थांबवली इथल्या मिलिटरीने, कारण की पुढे काहीतरी विषय झाला आहे. काय झालं आहे का माहीत ना. सर्व गाड्या थांबवल्या त्याच्या सर्व बस. आता बघू कधी सोडतात. आपण विचारू इथं आणि बघू किती वेळेला सोडणार काय नक्की विषय काय. काय बोलतात लँडस्लाईड झालं आहे. काल पाऊस पडला ना त्याच्यावर लँडस्लाईड झाले. आता बघू. इथनं आमची गाडी आहे ना मिलिटरीवाल्यांनी म्हणजे सगळ्या गाड्या फिरवायला सांगल्यात. आता दुसऱ्या रोडमध्ये जाणार आहेत. बघू आता तिकडे जाऊ, कारण की इथनं का झाले काय सांगत ना मिलिटरीवाले, पण इथनं गाडी सोडत नाही. आणि मिलिटरीवाल्यांच्या इथे ना कॅमेरा वगैरे अजिबात काढून जमत नाही. डायरेक्ट कॅमेरा ठेवायला लावतात. त्याच्यामुळे तिथं काय केलं ना कॅमेरा वगैरे. आता आपण बसमध्ये बसू आणि दुसऱ्या रूटमध्ये जाऊ. आपण बघू तिकडं पण चेकपोस्ट आहे. जर तिकडनं सोडला तर ठीक, नाही तर मग आजचा दिवस असाच वेस्ट जाईल. त्याच्यामुळे इकडे येणार असेल ना तर तुम्ही 1-2 दिवस एक्स्ट्रा ठेवा. इकडं कधी काय होईल ना ते काहीच सांगू शकत नाही. इथं बघा सगळ्या गाड्या थांबवल्यात कशा. गाड्या सोडल्या भाई. नाश्ता करायला दिले, अर्धा नाश्ता टाकून आलं ए भाई. तब्बल 1 तास थांबलो मी. 1 तास तेव्हा गाड्या सोडायची सुरुवात केली. आता बघा तुम्ही बघू शकता तेव्हा 1 तास कंप्लीट गाडी थांबली तेव्हा. सागर तरी शिटवली ना उतरणार. सागर शिटवलीच ना उठला, कारण की त्याला माहिती आहे तो सीट झेल मी बसणार. आणि तुम्ही बघू शकता बाई कसं झोपलंय. आई झोपलं. भाऊ हे भाऊ डिझेल टाकायला थांबलोय. त्या भाऊला सांगितलं पाणी आणजा. तर इथं उठच ना. 3 तास झालं इथंच बसते तो. उठच ना, कारण की त्याला माहिती इथून उठलो का आपली गेम होल सीट जाईल म्हणून तो तिथून उठना. मला जरा हॉटेल भेटला तर आम्ही घेतलं पेस्ट्री. अरे कशी आहे पेस्ट्री? 1 नंबर. पहाडो की पेस्ट्री आहे. पहाडो की पेस्ट्री. ह्या हॉटेलचं नाव आहे हॅवे ब्रेक ना. हॅवे दरबार कॅफे. मी दमलो सगळी. पैशानो लावले हो भाई. पैशानो एक असं काय तुमचं सांगा ना. 80 रुपये एंट्री आहे. हां 80 ना असे एंट्री. 320 रुपये पहिल्या नंबरला आहे. हां 1 नंबरवाल्या 300, 2 नंबरवाल्याला 20. बाई कॅन्सल. भाई इथं आम्ही पोचलो. आम्ही इथं 4 वाजता पोचलो आणि आम्हाला इथं हॉटेल व्हायला जवळजवळ 5:30 पावणे 6 झालं, कारण की जाम ट्रॅफिक येतं. भरपूर ट्रॅफिक आहे. आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालो. म्हणजे जस्ट नदीमधून आम्ही आंघोळ करून इथं ग्लेशियरचं पाणी येतं ना त्याच्याने फ्रेश त्याच्यानं आंघोळ केली आणि हे निघलं. आणि आता आम्ही चाललो RFID बनवासाठी. तर तुम्ही पण येणार असाल ना तर RFID वगैरे तिकडंच बनवून घ्या. आम्ही रूम घेतलं इकडं कुठे चंदनवाडी रूट आहे ना तिकडं, म्हणजे जिकडनं ट्रेक चालू होणार आहे मेन तिकडंच रूम आहे. इथनं 3 किलोमीटर ट्रेक. 1 नंबर हॉटेल चंदनवाडी. हॉटेल 1 नंबर आहे मस्त. आणि किनारी एकदम प्राईस पण एकदम अफोर्डेबल आहे आपल्याला. 950 रुपये पर रूम. 1 रूममध्ये 4 जण राहू शकतात. मस्त रूम आहेत.
भाई तुम्ही इथनं बघू शकता कसला डेंजर सीन आहे बघा फक्त. काय खतरनाक वाटतं. आतापर्यंत फोटोन बघलेला, रिअलमध्ये बघलं एकदम भारी वाटतं. एकदम थंड वातावरण भाई. आणि यो पाणी आहे ना, यो वर्षी ग्लेशियरचा इथं, या पाण्याने आंघोळ केली भाई. आम्ही RFID साठी आहे ना जवळजवळ 4 किलोमीटर चालत आलो. आणि असं आलो ना एकदम इझी, काहीच वाटलं ना. पण इथं आलो आणि ते सांगतात का RFID बंद आता सकाळचे, या बोलतं 6 वाजता. आणि इथं ऑटो वगैरे काहीच भेटं ना. हे बघा सागर आणि मी दोघं चालतो. बाकीच्यांना सांगलं आम्ही पहिले जातो, इथं चालू असेल तर आम्ही तुम्हाला कॉल करू म्हणून. तर इथं आलो तर बंद आहे. बघू आता सकाळी येऊ 6 वाजता लवकर उठून. आम्ही प्लॅनिंग केलेली का जर चालू असेल ना तर आपण 1:30 वाजता चालू करू ट्रेकिंग. म्हणजे 1:30 वाजता निघू, एक 4-5 वाजेपर्यंत ट्रेकिंग चालू होईल. म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपल्याला जाता येईल. बघू आता उद्या कसं काय. मित्रांनो तब्बल 1 ते 1.5 तास थांबलो तेव्हा जेवायला भेटला ना. आता जवळजवळ वाजले किती माहिती आहे का, 12 वाजत आलं असतील. किती वाजले प्रॉपर 11:36. आणि आता आम्हाला जेवायला भेटला सगळा. बेसो थंडी वाजली याला, रास वाढले. पुरी झाली पुरी. हालत निघल्यावर ना गाडी भेट ना पब्लिक दिस. आणि इथून आहे 6 किलोमीटर. आणि आमच्यावर लोक पोर आमची जेवाची थांबल्यान. आता काय करू आम्हालाच काय समजना. आता अजून 6 किलोमीटर कसं चालायचं. पुरी झाली ऑलरेडी. आपण 9.5 किलोमीटर चालले आहोत. केतन बस झाला आता, माझ्या पुरं नको आता. एक तर इथं बसूया आपण, जेवूया तेव्हा काहीतरी एनर्जी आली आली. अरे भाई आम्ही 500 बोलणार राहिलं कुठं आम्हाला न्यायला या कोणतरी 7 किलोमीटर चालायचं अजून. भाई कशी तरी गाडी भेटले, तिचं बी 300 रुपये. एकाला थांबवला तर तो डायरेक्ट 600 रुपये बोलत होता. ही गाडी भेटले 300 रुपयाला. 300 काय करू भाई. अशी डोक्या घेतले भाई पाण्यापासून वाचासाठी. थांब चक्का दाखव पिचे. चक्का दाखव. यो बघा चक्का, बघा चक्का चुचूट चुचूट. 3 चाकी आहे रिक्षा पप्पाची. चला कुली नंबर 1. तर भाई आता आम्ही निघलो. आता वाजलं 5. अरे मी ब्लॉगर आहे तू ना. यो ब्लॉगर आहे मी बोलतो मध्ये जमतो आमचा जम. तर भाई आम्ही 5 वाजता चालायची सुरुवात आहे. म्हणजे चालायची म्हणजे आम्ही क्लबला चाललो आहे. इथं जो RFचा क्लब आहे ना तिथं RFID बनवायला. तर जिकडनं गाड्या आहेत ना तिकडनं आम्हाला सोडलंच ना मिलिटरीने. तर आता आम्ही चालत चाललो आहे. भरपूर लांब आहे इकडनं. RFID बनवू आणि RFID बनवून झालं ना का आम्ही चंदनवाडीसाठी निघू. चंदनवाडी इथनं आहे 18 किलोमीटर. तर इथनं लोकल गाड्या आहेत त्याच्यात जाऊ चंदनवाडीला. तर बघू आता RFID भेटतं का ना भेटतं. आम्ही सगळी तयारी तर केले. जर ना भेटला RFID आम्हाला आत्ता 11 वाजेपर्यंत तर आमची यात्रा उद्याला जाईल. बघू आता कसं काय होतं. बघा तुम्ही बघू शकता तर 5 वाजता उजेड किती झाला आहे. आणि काल 8 वाजलं ना 8 तरी एवढाच उजेड होता. म्हणजे इकडं रात्र भरपूर छोटी आहे, दिवस मोठा होता. तर मित्रांनो आता आपण चंदनवाडीला पोहोचलो. आणि चंदनवाडीला आहे ना पोचायला आपल्याला वाजले ते 11. कारण की RFID कार्ड वगैरे बनवताना भरपूर वेळ लागला. तर आता आपण इथनं घोडा गेले कारण की 11 वाजला. इथनं आपल्याला पोचायला भरपूर टाईम लागेल. आणि 2च्या नंतर ट्रेकिंग बंद करायला म्हणजे 2च्या नंतर आहे ना पुढं जाऊन न देत. जर पंचकरने हे न केलं पार नाही केलं तर आपण बघू. इथनं आपण घोडा गेल्यात सगळ्यांनी. आम्ही दोघे करणार नव्हतो पण सगळ्यांनी केलं म्हणून आम्हाला करायला लागला. बघू आता चला घोड्यावर. आता इथनं चंदनवाडीवरनं पंचतरणे आहे 26 किलोमीटर. आणि तिथनं बर्फानी बाबा 6 किलोमीटर. म्हणजे टोटल 32 किलोमीटरची ट्रेकिंग आहे. तर आपण त्याच्यात नाही ना पहिला पंचतरणीपर्यंत घोडा गेला आहे. कारण की आपल्याला पुढचे दिवस आहेत ना ट्रेकिंगला जास्त लागतील. आणि सगळी घोडं करणार आहेत. मग आम्ही दोघं राहिलो तर आम्ही पण सगळी घोड्यावरच जाऊ. पंचतरणीला आम्ही तरी पण 3-4 वाजेपर्यंत पोहोचू. इथनं तिथं लंगर वगैरे असेल काय दाखवू तुम्हाला. चला आता इथून आम्ही निघू. घोडे करायला गेले भाऊसा.
इथनं पर्ची कट करावं लागतंय. पर्चीची प्राइस आहे इथनं काहीतरी घोड्याची 3800 रुपये पर पर्सन पंचतरणीपर्यंत. भाई परत गरम होती भाई. मला तर वाटतं आवरे पैशान घोडा ना अख्खा एक नवीन घोडा येईल. 50,000 सकाळी चणक आलं बरं घोड्यावर का 5 धावून तर घोड्यात बसून धावायची वारी आले. 50,000 रडू फक्त घोड्यानंच. गोव्याला गेलास तो एक गोव्याला जाऊन आले नसते ना. टाइम नसतं आणि घोड्या कधीच नसता गेला. आम्ही चालतच गेलो असतो. पण आता वाजलं 11:15 वाजलं इथं. 11:15 वाजलं कारण की आम्हाला RFID कार्ड काढण्यासाठी आहे ना भरपूर वेळ लागला. त्याच्यामुळे इथं यायला उशीर झाला. मग आता इथनं आम्ही घोडे बुक केले. माणसाला 3,800 पर पर्सन घोडा आहे इथनं पंचतरणीपर्यंत. आणि पंचतरणीवर आम्ही चालत जाऊ. नाही बसलो आपण. मजबुरीन बसायला लागले. काहीच करू शकत नाही. वेलच ना आपल्याकडे. आणि आपण इथून शेषनागपर्यंत पण ना पोचू शकत जर चालत गेलो तर. एवढा वेल कमी आहे. एवढा सगळे बसतात. बालू घोड़े का नाम है राजू. ए राजू ए बादल हे पंढर शेठचा बादल. वाटलं आपला काल्या ड्रायव्हर. काल्या ड्रायव्हरनी आपला साकडा. काल्या ड्रायव्हर ये भाई. तुझ्या बाईलाचं नाव काय? सोनिया. ए भाई तुझा मथुर. बाबू घाबरले पहिले. बाबू सबसे अलग तू सगळ्यांना अलगच आहेस ना रे तू. पण यो गाडा वाटतं जवळ सफेद गाडा वाजतं. यो आहे ना डोंगर पूर्ण वरती चढायचा आहे. आणि सगळ्यां खडी चढा हीच आहे. पहिला जो हे आहे ना पहिला टप्पा तो सगळ्यां खडी चढाई आहे. त्याच्यामुळे शक्यतो सर्वांनी जो कोण येईल ना त्यांनी घोडे करा. अरे हमारे घोड़े का पाय सटकेगा ना तो हम जाएंगे. अरे भाई आपला घोडा पाणी प्यायला थांबले. यांचा घोडा बी पाणी पित. दादा घाबरले राज. बाबू हे आम्ही आता कम्प्लीट बस स्टॉपला पोहोचलो. आणि इथं बघू शकतो इथं भरपूर लंगर वगैरे आहेत. अमरनाथ यात्रा सेवा मंडळ अंबाला शहर यांचा लंगर आहे. पाहिजे तेवढं खाऊ शकतो. एकदम फ्रीमध्ये असतो आणि एकदम चांगलं जेवण असतं घरच्यासारखं. आम्ही खालती पण जिथनं निघलो ना बेस कॅम्पमधनं तिथे पण एकदम चांगलं जेवण नाश्ता वगैरे सर्व चांगला होता. पण तिथे व्हिडिओ वगैरे काढून नाही दिले. मी लेकरी जास्त होती तिथे त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काढायला नाही भेटली. तर आम्ही सुद्धा इकडे पुढे निघालो. तुम्ही बघू शकता कसला भारी सीन आहे. गेली बार आहे ना. आता आम्ही आलोय गाझियाबादचा भंडारा आहे त्यांचे. एक दे ना बाबा. एक पीस आलू फ्राई. क्या है बेसन है क्या? अभी पैदल आ गए. चला लेकिन बहुत सुंदर. इथून आमचा घोडा वरच्या रोडने आला कारण की रोड छोटा आहे ना त्याच्यामुळं आम्हाला घोड्यावरनं उतरवलं आहे. आणि घोडा गेला वरच्या रोडमधनं. तिकडनं हे घोडे इथे आले आणि आम्हाला इकडनं चालत पाठवलं आहे. त्यानं पण थकला आहे. मी पण थकलो थोडासा पण ठीक आहे. ग्लेशियर बघा कसलं आहे. आणि हे शेषनागचं पाणी आहे. खालती पाणी दिसतं शेषनागचं पाणी आहे. हे शेषनाग झील
शेषनाग 2 किलोमीटर, एम जी टॉप 6, ऑली केव 22. इथनं शेषनाग झीलसाठी ग्लेशियर जातो. मागे तुम्ही बघितलं असेल जी व्हिडिओ दाखवली तो शेषनाग झील आहे. आणि आपण इथे पोचल्यावर टेंट बघायला आलो. इथे टेंट आहेत, हे असे टेंट भेटतील. एक गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता वाजले सकाळचे 5:30 आणि 5:30 वाजता इथं उजेड बघा तुम्ही किती आहे. आता आम्ही आहोत शेषनाग झील. इथे कॅम्प आहे मोठा. इथे आपल्याला जर 2च्या आधी नाही ना पोचलो आपण तर इथे आपल्याला वस्ती करायला लागते. आणि आम्ही इथे वस्ती केली. आणि हे टेंट आहेत बघा तुम्ही. या टेंटमध्ये आम्ही राहिलेलो. आणि एक टेंटमध्ये 10 ते 12 जण राहू शकतात. आम्ही सर्व एक टेंटमध्ये राहिलो. आणि टेंटची प्राईस आहे पर पर्सन 650 रुपये. आता आपण इथनं चालायला सुरुवात करू या साईडला. तर आता आपण इथनं आहे ना दुसरा व्लॉग चालू करू, कारण की हो भरपूर मोठा व्लॉग होईल. त्याच्यामुळे आपण ट्रेकिंग अर्धी आहे ना दुसऱ्या व्लॉगमध्ये घेऊ. तर चला बाय. व्लॉग इथेच एंड करतो. बाय.